चतुर्थीच्या भिंती दपऱ्या चंद्राचे चांदणे चौकडे बाल या मनाचा बैराकडे उलटल्यामुळे मंगल वंदावलेल्या शांत प्रभेप्रमाणे सर्व वातावरण वाटते. नित्यशा देवा भगवंताच्या नामस्मरणात तल्लीन राहून माझ्या आयुष्यात निर्निर्वी सुखाने घालविते. म्हणतात ते काही खोटं नाही की देवापेक्षा दैव एका मात्र श्रेष्ठ असते. अशी थोर पुरुषांची वेदवाणी गरजते. माझ्या भाग्याने परमपुण्य दुर्गाणीच राधे दुर्वास यांची पत्नी म्हणून मी वावरते. तिच्या जीवनात अनमोल तिला तिच्या पतीचं ओ स्त्रीची निर्मिती फारच मान आहे. ज्यावेळी नक्षत्राने आनंदाने बेहोश आपल्या अश्रूंची बरसात केली ना त्यावेळी ओल्या मातीतून परमेश्वराने निर्माण केली ती स्त्रीची मूर्ती. त्या मूर्तीमध्ये प्राण ओतला, त्या मूर्तीमध्ये जीव ओतला आणि तो परमेश्वर त्या स्त्रीला म्हणाला, अगं स्त्री, सामर्थ्य संपन्न पुरुषाच्या तुलनेत आम्ही तुला खूपच जुबडी आणि नाजूक बनवतो, पण तुला देतो ते काय तर सहनशीलतेची कवच कुंडल. सहनशीलता असते ती केवळ स्त्रीच्या अंगामध्ये असते, ती पुरुषांच्या अंगामध्ये नसते. पण स्त्रीच्या सन्मानात असते ती पुरुषाची सार्थकता होय. पण विचार करते मान शृंगारीला भांडे झुंबर आणि पताका आणि पतिमय परमेश्वराच्या हे क्षण जर माझ्या सहवासात नसतील तर मला कसं चुकल्यासारखं वाटतं. एक क्षण एका दिवसासारखं वाटतो. म्हणून असंच वाटतं मी आपली एकसारखी चातक पक्षाप्रमाणे पण मी जी मार्ग प्रतीक्षा करते तिथं आमच्या स्वारींचं लक्ष नाही म्हणायचं. पण राज्याची जबाबदारी यांच्यावर असल्यामुळं स्वतःच्या स्वकर्तव्यातही घडून गेले असतील तरी सुद्धा मला तर असं वाटतं हे नसतील तर मला कसं चुकल्यासारखं वाटतं. जीवन उदास झाल्याचा भास माझ्या मनोमनी होतो. जीवन उदास झाल्याचा भास
देवाच्या देवते पातिव्रतेच्या पुण्यवेच्या मंगलमय देवते अगं ज्या सौभाग्य धराची एकनिष्ठतेने मार्ग प्रतीक्षा करतोय तो तुझा मूर्तिमंत ठेवा तुझ्या सदनाच्या ठिकाणी उपस्थित आहे. हे लक्ष्मी, अगदी लग्न झाल्या दिनापासून उंबरठ्यावरील माव लाटून संसार देवता म्हणून तू माझ्या गृही प्रवेश केला. माझ्या खांद्याला खांदा भिडून माझ्या संस्कारात तुम्हाला साथ दिली. कधी तुझी पावलं वाईच्यात पडलेली नाहीत, कधी वाम मार्गाने तुझं जाणं झालेलं नाही, पण कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारण्याची वेळ माझ्या जीवनात तू निर्माण केली आहे. पण लक्ष्मी, आज माझ्या मनाच्या समाधानासाठी तुला काहीतरी विचारायचं आहे. स्वामी तुमच्या प्रश्नाचा समर्पक उत्तर महाराणी लक्ष्मी देईल. होय ना? मग सांग लक्ष्मी, लग्न झालेल्या स्त्रीचा सर्वात महत्वाचा आणि मोठा दागिना तो कोणता? ओ हे काय सांगायला जर माझ्या मुखातून तुम्हाला ऐकायचं असेल तर ऐका म्हणते. लग्न झालेला प्रत्येक स्त्रीचा दागिना कोणता असतो? तिचं पद, तिचा पती, तिचं सौभाग्य, तिचा नवरा अनमोल दागिना हो. लग्न झालेल्या स्त्रीचा सर्वात महत्वाचा दागिना म्हणजे तिचा नवरा. त्या स्त्रीच्या मस्तकी कुंकू असेल तर त्या स्त्रीला समाजात बघण्याची बरोबर आहे. तिला मान नाही, होय ना? पण मला सांग, हा जर तुझा नवऱ्याचा अनमोल दागिना असेल पण या नवऱ्याचा गावाच्या रेखात समाजाला दिसला तर तू काय करशील? माझ्या नवऱ्याचा कर, माझ्या नवऱ्याचा कर, जर काळ माझ्या नवऱ्यावरती खाला लागण्यासाठी असेल तर त्या काळाचा नवरा पाडण्यासाठी तत्पर होईल. हे खरं आहे ना? खरं आहे. बघ ऐक, या तुझ्या नवऱ्याचा काळ त्याच्या नेत्रासमोर त्याला दिसतोय. तो काळ काळ माझ्या जवळ येतोय. तुम्ही माझ्या नवऱ्याचा जवळ येऊ लागला तर त्या काळाच्या नवऱ्याचा कुठे तुमचा काळ? या तुझ्या नवऱ्याचा काळ कोण आहे आणि तो त्याला घासू पाहतो हे तुला ऐकायचंय. मग ऐक, तो काळ दुसरा तिसरा कुणी नसून लक्ष्मी, तुझ्या माझ्या प्रेमाचा प्रतीक. माझी बाळ कुठे चुकली? माझ्या बाळेने कोणसा तुमचा गुन्हा केला सांगा तुम्ही. यक्ष प्रश्न तुझ्या मनाच्या ठिकाणी थैमान वाचून हवे. तुझं म्हणणं रास्तय. माझा का तुझ्या माझ्या प्रेमाचा प्रतीक भाव वैजुती कशी हेच तुला ऐकायचंय ना? मग ऐक, राजप्रसादाच्या ठिकाणी ब्रह्मतनयांचं आगमन झालं. त्याच्या मुखावाट्या निघाले शब्द, दुर्मश, तुझी बाळ वैजू, या वैजूच्या पोटी जो पुत्र जन्माला येईल तो पुत्र तुझा काळ ठरेल. नाही नाही हे खरं. तुम्ही मी आणि आपली बाळ जर खंबीर असू ना तर या मृत्यूवरती आपण मात करू शकतो. स्वामी लक्ष्मी, ब्रह्मवाक्य जनार्दना, सारा माऊलीच्या मुखावर निघणारे शब्द कधी असत्य होऊ शकणार नाही. आणि याच्यासाठी मी निर्णय घेतला. आजपर्यंत माझ्या निर्णयात तू सहमत राहिलीस, पण या निर्णयात तुला तू सहमत असली यात मात्र शंका नाही. लक्ष्मी, विसरून जा वैजूला. वैजूला आम्ही जन्मच दिला नाही असं समज आणि नव्यानं संसाराला सुरुवात कर. पाया पडते तुमच्या, पदर बसरून तुमच्या जवळ भीक मागते. या आपल्या राज्यात लग्न झालेल्या काही कशा स्त्रिया, काही कसे पुरुष असेल
प्रत्येकाला वाटतं की आपल्या संसारात एक तरी मूल असावं आणि मुलं होण्यासाठी प्रत्येक आई बाप होण्यासाठी काय करताय मी माझ्या डोळ्याने पाहते हो. मी माझ्या कानाने ऐकते हो स्वामी. तेव्हा वाटेल ते शासन मला तुम्ही करा पण माझ्या बाळेच्या बाबतीत असा टोकाचा निर्णय नका हो घ्या. माझी बाळ आहे माझ्या निर्णयात तू सहमत नाही लक्ष्मी नाही मी तुला दोष देणार अगं एका मुलीची आई आहेस तू अगं तुझ्याप्रमाणे मी देखील तिचा बाप आहे पण इकडे हा तिकडे वीराच्या दुहेरी काहीची तुम्ही सापडलोय लक्ष्मी एका नवऱ्याची बायको नसून एका मुलीची आई बोलते आईचा प्रेम आईचा वात्सल्य आईची ममता बोलते आहे मी तर असं म्हणेन पेक्षा खरी दोषी तू आहे मी काय केलं असं तुझा गुन्हा तुला ऐकायचं ना हा अगं एखाद्या कन्याऐवजी एखाद्या पुत्राला जर तू जन्म दिला असतास हा प्रसंग माझ्या हो जन्माला घालण्याचं जर माझ्या हाती असताना तर ते सुद्धा केलं असतं मी माझ्या नवऱ्यासाठी पण जन्माला घालण्याचं कर्तव्य कोणतं असेल संविधान आहे त्या परमेश्वराचं कर्तव्य आहे. त्या परमेश्वराला आपल्या जीवनात आपल्याला माया दिली तिचा धिक्कार करतो. मुलगा किंबहुना मुलगी होणं हे विधीचं विधान आहे विधीचं विधान होण्याचा अधिकार कुणालाही पोचत नाही हे तुला माहिती असतं त्या विधात्यानं आमच्या पोटी कन्या जन्माला घातली त्याच विधात्यानं माझ्या पोटी माझा विधी करून ठेवला माझा होणारा नातो या नातूकडून माझा मृत्यू पण हे विधीचं विधानाचं मला आवडत नाही त्या विधीच्या विधानाला आणि सुरुवात कधीच भांडण पाहिलं पण आश्चर्याने आपल्या राज्यात भांडण आणि ते तुमच्या दोघांमध्ये बाबा काय होतं का म्हणतोय माझ्या आईला लक्ष्मीच्या भावना आपल्या राज्यात आलो अगदी ब्राह्मणांच्या आशीर्वाद घेऊन तुमच्याकडे सप्तपदीचा पावलाने तुमच्याकडे संसार करण्याचा प्रयत्न केला एवढंच नाही या लाख कल्याणांची माता म्हणून नटली माया ममतेचं प्रेम दिलं त्यांना आणि त्या मातेच्या लेकरामध्ये आश्चर्याने अर्जुन सांगा ना मला तुला का मारताय बाबा एवढंच नाही कोण असा दुष्ट निर्माण झाला ज्यानं आपल्या सुखी संसाराला दृष्ट लावली एवढंच नाही आपल्या तिघांमध्ये भांडण निर्माण केलं बाबा सांगा संसाराला गुणाची दृष्ट लागली बाबा आतापर्यंत जे घडलं नाही ते
ते कोणत्या व्यक्तीमुळे घडलं त्या व्यक्तीचं नाव सुद्धा ऐकायचंय ना. सांगा ना. ती व्यक्ती दुसरी कोणी नाही. संतान म्हणून माझ्या पोटी जन्माला आली. नायगार खेळतोय. स्वतः जन्माच्या काय बोलताय तुम्ही? साता जन्माच्या असलं संतान माझ्या पोटी जन्माला येण्यापेक्षा मी जर दिसत नाही बाबा लोकांना मुलं होत नाही म्हणून देवाजवळ उपास रक्तमय कल्ल्या करतात मुलं होण्यासाठी. आणि या तुमच्या संसार रूपी मी जन्म घेणं यात माझी जबाबदारी आहे हो. तुझा दोष तुला ऐकायचा आहे. काय आता माझ्या हातनं कुठे चूक तुला ऐकायची आहे. बाबा मी कधी सखीचा भाव नाही काय बरं आज ना उद्या तुझं लग्न होणार आणि लग्न झाल्याच्या नंतर ज्या पोटीचा पुत्र जन्माला आला कार्टे तो पुत्र माझा. जन्माही तुझी कहाणी संसाराला दृष्ट लागली. एवढंच नाही सारं माझ्यामुळे वाटण्यात निर्माण झालं बघा. तर बाबा ऐकतच कधी लहानपणापासून तुमच्या कुशीगुणात वाढले हो. आजपर्यंत हवं नको ते सर्व काही आमच्या जीवनात आम्हाला. आता काय त्याचा उपयोग झाला. काय त्याचा उपयोग झाला. दुडदुड गावच्या भावना तुमच्या जवळ येत होती. मला मायनं जवळ घेत होता. अरे आजच्या दिली मला धिक्कार करतात. पण बाबा नाही माझं लग्न होणार. माझ्या पोटी जो पुत्र जन्माला येणार तो तुमचा वैरी म्हणून तुमच्या डोळ्यासमोर. मग असं असेल तर वैजू आज या ठिकाणी प्रतिज्ञा करते. प्रतिज्ञा हो ऐकूया. मग ऐका मी पण माझ्या मनाला ठरविलं. निश्चयच केला म्हणायला हरकत नाही. कारण प्रत्येक मुलाचा जन्म होतो तो आई वडिलांच्या सुखासाठी आणि माझा सुद्धा जन्म झालाय तो तुमच्या सुखासाठी. एवढंच नाही माझ्या लाख प्रजननांच्या हितासाठी माझा जन्म झालाय. म्हणूनच ही वैजू या ठिकाणी प्रतिज्ञा करते. माझ्या देहात प्राण ज्योत असेपर्यंत जन्माच्या अंतापर्यंत अगदी शेवटच्या दिवसापर्यंत अविवाहित नाही. अविवाहित नाही. अविवाहित नाही म्हणतात ना वैजू आई बापाच्या हितासाठी या दुर्गानगरीच्या भवितव्यासाठी सरस्व जीवनाचा तू विचार करणार नाही. पण ती आयुष्याच्या अंतापर्यंत तो अविवाहित राहणार. मला कशाला मारतात. तुला कशाला मारतो. हे माझं रक्त. अगं ही माझी. अगं पेरावा तसं उगवतो. खाण तशी माती. पीक तसं अंकुर. म्हणजे माझा काहीच अधिकार नाही. ती काय की तुम्हाला एकट्याला झाली. मी आणलेली मी अशी तशी आली नाही. देवा ब्राह्मणांच्या साक्षीला सप्तदीपांच्या मंगलवेळी अग्नी नारायणाला साक्ष ठेवली आणि तुमच्या कंठाची प्रेमाची मला वाढ केली. कशासाठी भांडतात. अगं आई तुझी पण आहे तुमची पण आहे. दोघांचाही अधिकार आहे. हे भांडण काय झालं तुझ्यामुळं आणि मला निर्माण झालेला प्रश्न. त्या प्रश्नाचं आता समर्पक उत्तर मिळालं. माझ्या शंकेचं निरसन झालं. चिंता करू नका. आता दुःख करू नका. मुसाडोळे सुखाचा उपभोग घ्या. या ऐश्वर्याचा उपभोग घ्या.
आनंदानं राहा. माझ्या मनाचं समाधान झालं. अरे मायातीत झालास. गंगेच्या प्रेमापोटी गंगेच्या शब्दावर तू विश्वास ठेवलास. पण वेड्या, ही बायकांची जाण. कुणी यांच्यावर विश्वास ठेवावा आणि त्याच्या तुझी वाढलेली पोट किंवा तुझ्या तोंडाला काळं फासेल आणि तुझा काळ जन्माला येईल. नाही नाही, दुर्मन, ज्या मार्गाला तू जातोयस ना, त्या मार्गात तुला भला मोठा खड्डा दिसतोय. तरी सुद्धा तू मार्ग बदलत नाहीस. त्या खड्ड्यात तुला पडायचंय का? पडायचंय का तुला? नाही 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 नाही, या विश्वात अजिंक्य आणि अमर व्हायचंय. याला कारण आहे. अरे बापरे, कारण आलं माझ्या लक्षात. आईवर असलेलं प्रेम म्हणून माघारी आला. अगदी बरोबर. हिच्यावर असलेलं प्रेम, तुझ्यावर असलेली माया. माया माझी पावलं जागच्या जागीच फिरतात. माझी पावलं उचल आणि माझं मन मला सांगितलं ऐकायचं तुला. कालपर्यंत ही माझी कन्या होती, पण आजपासून माझ्यासाठी ती मेली. काय म्हणता काय राजे? मग सांगा राजे, तुमच्या कन्येच्या बाबतीत काय करावं? भुजंगा, तुला पाचारण केलं त्याला कारण आहे. असं कोणतं? आतापर्यंत जी जी जबाबदारी तुझ्या माती सोपवली, ती जबाबदारी आता सण तू परिपूर्ण केली. पण उचल हिला, एकांत असा ठेवून जा. आणि काय करावं? नाही नाही, एवढा इथं तुकडा घालू. Thank you.
सुखामया माझ्या संसारात राहायचं असेल आणि ऐश्वर्याचा उपभोग जर घ्यायचा असेल, जीवनात तुला सुसंधी विसरून जा वैजूला जन्म दिला या संसारात. आणि आजपासून नव्यानं संसाराला सुरुवात कर. दिली तुला संधी. संधी संसार आग लावा तुमच्या संसाराला. आग लावा तुमच्या श्रीमंतीला. आग लावा तुमच्या दागदागिन्याला. नाही मला संसाराची गरज, नाही मला आपल्या नवऱ्याची गरज. जिथं माझी बळ माझ्या हाडामावसाचा गोळा माझ्या जीवनातून दूर झाली, तिथं मला नवऱ्याची गरज नाही. मुखातील शब्द मुखात ठेव. कन्येच्या प्रेमापोटी या नवऱ्याची तुला गरज नाही, नवऱ्याची या तुला किंमत नाही. या बायकोला नवऱ्याची किंमत नाही, अशा बायकोची मला देखील गरज नाही. माझ्या संसारातून ठीक आहे, आपल्या नवऱ्याची मला तरी कुठली गरज. निघाले या राज्यात तात्याकडून, निघाले या नवऱ्याकडून. उचलणारी भावना त्यांच्या मागे स्थिर कर. खुशाल ना ठिकाण अगं, येताना काय घेऊन आली होतीस आणि जाताना माझं वैभव घेऊन जातोय. हे उतरून हे वैभव, हा. हे दागदागिने, गरज नाही मला या दागदागिन्याची. होय ना. कारण एका गरीब परिस्थितीत मी तुमच्या बरोबर लग्न केलं. तुमच्या श्रीमंतीला मी पाहिले नाही, तर तुमच्या पराक्रमावरती मी व्याज फुल झाले. आज समजलं, जे दिसतं तसं नसतं म्हणून सारं जग बसतं. तोंडावर गोड गोड बोलणारी माणसं पाठीमागून काय घडवितील हे सुद्धा सांगता येत नाही. गरज नाही मला वस्त्राला करायची. मंगळसूत्र धारण करण्याचा तुला अधिकार पोहोचत नाही. ठेव ठेव तू एवढं सोडून मला ठेव उतरून नाही, यांच्यावर अधिकार माझा आहे.
भावाला लावलेलं आहे कुंकुमची लग्न खाऊन. नाही या तिथवर बायको किंमत नाही म्हणते. नाही दुर्मशाची बायको म्हणून कुणाला सांगू नको. या दुर्गाबाईची भावाई म्हणून कुणाला सांगू नको. माझ्या संसारातून माझ्या राज्यातून कायमची चांगली हो. जाते वेळी शेवटची इच्छा माझी पूर्ण कराल का? कोणती? या माझ्या प्रजाजनाला मला काही सांगायचंय. तुमच्या राहते तर काही सांगू नका. एकच वेळ तुला संधी. माझ्या माय बाऊल्यानो, माझ्या भगिनीनो, माझ्या बंधुजनानो, माझ्या मातानो, आज जगात या लाख प्रजाजनांचे मुर्शिदेवाचे राजे दुर्माश हे माझे पतिदेव. याला मी सांभाळलो. पण आज या दिनापासून याच्या पुढे मी या राज्यात बसणार आहे. तेव्हा माय बाबूयानो, माझ्या भगिनीनो, माझ्या बंधूजन, माझ्या मित्रजनानो, माझ्या नवऱ्याची काळजी घ्या. माझ्या नवऱ्याची काळजी घ्या. स्वतःच्या पोटच्या पोरीला मी ठार मारण्यासाठी दिली. मी बापला सोडून विषारी साप बनलो. पती आणि पत्नी या नात्याचे धागे तारदिशी करून ते मी अगदी आविष्काराला चाललोय. याच्या पुढे जो कोणी माझी आज्ञा मान्य करणार नाही, प्रत्येकाच्या बाबतीत एकच देव.
पदर तुमच्या समोर पसरते. तुळजापुराचा देहात सोडल्या खंडात जगातील प्रवेश केला आणि तुला मारण्याची सुवर्ण संधी या भुजंगाची आज्ञा आहे. पण स्वतःच्या देहाला सावध, स्वतःचा जीव सांभाळण्यासाठी तत्पर हो. सावरण्याचा प्रयत्न पण केला, पण त्याचा उपयोग काय हो? राजआज्ञा. त्या बापाला मला जन्म दिला. लहानाची मोठी केली, मला जाणवलं. बाप त्यांचा कसाही झाला त्या भुजंग कसाही होणार नाही. माणूस पुन्हा विश्वाच्या प्राणाला भुजंग करतो आहे. मला आधार द्या. आहे मान्य मला, आहे कमल मला, दिला तुला आधार. नाही म्हणणार. मला तुम्ही टाकल्या हाताने आधार देणार. आपल्या मुखाती निघाले शब्द कळतो झेंड्याच्या भुजंगाच्या होई. आदराची गरज तुला. माझी एकच इच्छा, कोणती? मला माझ्या आईला पाहायचं होतं. माझी इच्छा पूर्ण करा ना. आईला पवित्र बापाला सुद्धा पाहण्याची संधी जीवनात द्यायला भुजंगाच्या मुखाती जो जो शब्द बाहेर पडतोय ना, त्या प्रत्येक शब्दाचा साराचा विचार करून त्याप्रमाणे जर वर्तन ठेवलंस ना, तर भुजंग तुला जीवनात जगण्याची संधी देईल. कोणी बाहेर पडणारे शब्द हा, तर मी माझ्या ठिकाणी जतन करावं. जतन करावं आणि त्याप्रमाणे वर्तन ठेवावं. त्याप्रमाणे वर्तन ठेवावं. मग माझी आई मला दिसणार, साहजिकच. माझी इच्छा परिपूर्ण करा. बाप सुद्धा तुला कदाचित तुला जोडून दिसेल. चला ना. नाही तो केव्हा आई या भुजंगाच्या मुखातील लहानशी इच्छा ती आहे आणि ती इच्छा पूर्ण करण्याची वैद्यू सिद्ध व्हावी. लहानाची मोठी माझ्या नेत्रासमोर झाली. आमच्या सौंदर्यानं या भुजंगाला वेडा करून सोडला आहे. तुझ्या सौंदर्याचा आस्वाद केव्हा घेईन काय त्याच्या पहिल्या भुजंगाचा लक्ष लागला आहे. दादा तुम्ही काय बोलताय? होय, माझ्या सौंदर्याचा आस्वाद तो टाका हे तुमच्या मुखात शब्द शोभत नाही. अगं एका राज करण्याची इच्छा जर काही फायदा तुझी नसतील तर पुढील जन्माला तडका घालावा लागेल. तुझी इच्छा पूर्ण करण्याच्या भुजंग तयार होणार आहे. माझी इच्छा जरूर पूर्ण करा, पण तुमची इच्छा मात्र मी परिपूर्ण काय या भुजंगाच्या मुखातील शब्द जलाल बल्लेच्या धुंदीला धुंद होण्यापेक्षा दादा तुम्ही काय बोलताय? योग्य ते बोलतो. पुन्हा कसला प्रेम? मग नका वयापणाचा तरी विचार करून बोला ना. तुम्ही माझ्या बाबांच्या जागी श्रेष्ठ आहात आणि असं असताना हे तुमच्या कन्येसमोर प्रेमाची हालचालना करताय. माणूस कितीतरी वयाने वयोवृद्ध झाला त्याची भावना मरत नाही. काय तुझ्या बापाने या भुजंगाची भावना जाणण्याचा प्रयत्न केला. अगद्या नियतीला कुठेतरी दया आली आणि त्याचा जन्म माझ्या स्वाधीन करण्यात तो परमेश्वर तयार झाला. हात जोडते तुमच्या समोर, पण तुमची इच्छा मी नाही परिपूर्ण करू शकत. या दुर्गापुराच्या वरवाटावर धरून बसला भुजंग. एक वेळ विष ओकण्याची त्याचा सिद्ध झाला असेल ना तर त्या जाती याच्या कोणी केलं चालणार नाही. म्हणजे आमच्या राज्याच्या ठिकाणी दबंग धरून बसलाय. होय, काका तुम्ही काय बोलताय? मला काय कसा बोलतोय मी? वनातील वनदेवता, जलातील जलदेवता, की सर्व संसार अष्टरंगांचा सौंदर्य तुझ्या पुढे फिका पडेल आणि त्या सौंदर्याने भुजंगाला तू वेडा करून सोडलंय. काका तुम्ही तुमचं कर्तव्य परिपूर्ण करा. मला मारून टाका आणि तुम्ही जा इथून. मला तुमची तुला शपथ माहितला केव्हा मारेल? तुझ्या सौंदर्याचा सगळ्याचा संपूर्ण त्याचा तोळाबोळा करेल. तुला होत्याची नव्हती करेल आणि या विश्वाला तो जगाला काका जर साराई बाबांना कळला तर बाबा काय करतील याचा विचार आहे ना. अगं माझ्या ध्वनीला पाणी पिणाराचा भाव त्या बापाला कसं कोणत्या प्रकारे काय म्हणणार? तुमच्या ओढीनं माझा बाप पाणी पितो म्हणजे हे सारं तू नाट्य घडविलंस? हे तू घडविलंस? तुझ्या अपेक्षा मला तुला पूर्ण भाव ओळखतोय त्याच्या
तर त्याला ओळख. मग असं असेल तर आज जे तुमच्या आजी बाबांनी कर्तव्य दिलंय ते पूर्ण करा. पूर्ण करेल. कधोकध उज्ज्वल कराल तोपर्यंत काय तुझ्या सौंदर्याचा आस्वाद, तुझ्या सौंदर्याचा आस्वाद, तुझ्या होटाला होट ठेवा भगवान. म्हणजे पापी आकांक्षा माझ्या जवळ तू पाहतोय. काका काका म्हणून शब्दाचा मान तुला देत होते, पण काका या शब्दात तुला अर्थ कळत नाही. अर्थ कळत नसेल काका ऐकतो. लावण्याची लटका माझ्या नेत्रासमोर असताना माझ्या जीवनाचं वाटोळं झालं तरी चालेल, माझा सत्यानाश झाला तरी चालेल, आणि लावण्याची लटका मुळे सोडणार नाही. तर तू पण लक्षात ठेव मुलांना, आता होणार मान तुला देणार नाही. अरे वेगळ्या स्त्रियांच्या नादी लागू नकोस. अरे माझ्या सौंदर्यावर गुण आज तू म्हणतोयस, मी तुझ्या बापाला जाऊन असं सांगेन तसं सांगेन. अरे स्त्रिया लावतात जरा पण कधी कापतात केसांना गळा सांगते नाही. मला तुला संधी दिली तर माझा केसाला गळा कापशील. मला तुला संधी दिली नाही तर काय करायची हिंमत लागून गेली. तू कोण माझ्या जीवनात संधी देणार? माझ्या जीवनाचं संरक्षण मला करता येतं. मी नाव पदर पसरला होता, मी त्याची मागणी मान केली, पण त्याचा तुला दखल जाणवला नाही. या तुझा प्राच्या सर्वोपरी वाटा मला पूर्ण माहिती आहे. या तुझा प्राच्या मला पूर्ण ध्यान आहे. तू पण लक्षात ठेव, त्या दुर्गापुरात तू सेवा करून वावरतोय. त्या दुर्गापुराची निवडणूक करणे आहे. राजकारणी मला म्हणतात, माझ्या देहाचं संरक्षण मला पण करता येतं. आता शेणाची संस्कार तुला विश्वाची, या विश्वास जगण्याचा अधिकार नाही. माझा भाव कामकाजी कोण केला? माझ्या सगळ्यांनी काय केलं माझ्या? अरे माझ्या बाबाने माझा विचार केला म्हणून काय होतं? मी क्षणाची सोबती असते म्हणून काय झाला? तुला स्वतः त्याच वेळी इथं शेवट केली माझ्या देहाचा. तुला दुसरा जन्म घ्यावा लागायला पाहिजे. मग तू लक्षात एवढं ठेव. म्हणजे सामान्य नव्हे. अरे तू पण लक्षात ठेव, स्त्रियांनी हातात बांगड्या भरल्या म्हणजे स्त्रियांची मर्यादा संपली नाही. तुझ्यासारखा दुष्ट नजरेनं पाहणारा पुरुष येतो तर काय करीन त्या स्त्रियांच्या अन्यायाकडे? आता क्षणाची स्वप्न मात्र विसरू नकोस. आणि एखादा परमेश्वराची दया असती तर ही स्थिती अजिबात तुझ्यावर आली मी नसती. प्रथमच म्हणाले, क्षणाची सोबती असते म्हणून काय करेन? मरण आलं तर हातातच स्वर्गाची पाणी करेन. पण तुझ्या सरकारचा नाश करेन त्याच वेळी पाणी करेन. अगं माझा नाश करण्याचा दुसरा जन्म घ्यावा लागेल. मग तू पण लक्षात ठेव, मी म्हणजे मातीचा खेळ नव्हे. तुझ्यासारख्या पुरुषाला एवढा आणि खेळण्यासाठी जाऊ. तुझ्या पुरीच्या उठ्यावेळी हाणून पडेल. त्याच वेळी ना वैजयंती म्हणून सांगेन. अगं तुझ्या मताला मातीचा खेळ नसेल, माझ्या मताला माझ्या लेकरासमोर असणार आहे. हे मातीचा खेळ नाही. या हाताला खेळणारे मग तुझ्या दोन्ही हात घेतल्याचा खेळ. माझे हस्त म्हणजे काही मेणाने चिटकवलेले नाही. सूर्यप्रकाशाला वितळणे एवढे नाही. एवढं मात्र पण तू पण लक्षात ठेव, ही म्हणजे मातीचा खेळ नव्हे. ही प्रत्येक विश्वाचा चित्रपट दाखवते. त्यामध्ये वाईट नजरेपाशी ते दोन चित्तेचा फोडी. तुझ्या प्रेमाचा आस्वाद तुटल्यानंतर माझे दोन्ही हात अत्यंत फुटले तरी चालतील. पूजनराव कसं आलाय तुला सांगतो इथं. पण तुला माझ्या मनाविठीत घेईल. माझ्या गावाचा घराचा कुंभार घेईल. नीच माणसा, पापी माणसा.
आणि एखादा वृक्ष कोलमडून पडावा त्याप्रमाणे माझी स्थिती हे असतंच असतं. माणूस तिला जरा मोठ्या माती दिली सैतान तिला म्हणतो झाला कोणाचा माग भाग तू भुजंगाशी माझ्या देहाला जंगाशी तुला आपल्या देहाला शिवनाव रत्नापूर नरेश राजा रतन म्हणतात मला रत्नपूर नरेश राजा हा विचार तुझ्या स्वतःच्या प्रतिभाची पर्वा न करता या रखरखत्या गुंडाच्या उडी ठोकलीस ना मार्ग आपल्या जीवनात चुकीचा आहे. मी माझ्या जीवनात कधी चुकीचा मार्ग धरत नाही आणि राजा रतन ते पाऊल बनलाय चुकीच्या मार्गाने जीवनात कधी पडलेलं नाही तेव्हा या परस्थितीच्या बाबी भावांना मानत कार्य तुझ्याकडे निघालं गेलंय या तुझ्या स्वयंवृत्तीला गरीब विवेकाचा पायबंद घाल आणि सदाचाराला राहून हे तुझ्या जीवनात तुला हितापत ठरेल. माझ्या जीवनात माझ्या गुरुने मला सहज सांगितलंय कूटनीतीचा उपयोग करत माणसाला जीवनात मिळवायचं असतं. हे मुलांना ज्ञान नीतीने धर्माला माझ्या राज्यात सारी जनता आवडते तमाम जनतेला सुखी करण्याचं ध्येय या नादा उदाशी बाळगलाय तो दत्तपूर राजा रतन तू झाली मला तुला संधी देतोय आणि त्या संधीचं सोनं कर तुझ्या ध्येयाचा अंमलबजावणी झालाय त्या ध्येयाला जागच्या जागी स्थिर कर तुझ्या तांदव राजा रतन! पुण्याच्या घरात संधी देताना पुन्हा विचार मला तुला संधी देतोय उद्या येणारा वेळ आला आहे. या जमिनीत जन्मातूनच माणूस या प्रेरणेचा जन्म होतोय त्या माणूसला मोठा समाधी येऊन जर का स्वयंवृत्तीला तू आवडत असशील तुझी स्वयंवृत्ती राजा समाजा मनाची आहुती द्यावी लागेल याचा पुन्हा विचार करो. सगळ्या वेळेचा विचार आम्ही आमच्या जीवनात कधी केला नाही मारीन ती मावणार आहे याच कौतिकप्रमाणे माझ्या जीवनाला जीवन प्रबल आहे. पुन्हा केलेली इच्छा पूर्ण करणं हे भुजंगाच्या घरात आहे. म्हणून ज्यावेळी जन्म येतो त्यावेळी तो काय घेऊन येत असतो नाव घेऊन येत असतो श्वास घेऊन येत असतो श्वास नाव याच्या मध्यंतरी त्यांचं जे आयुष्य होय ते आयुष्य तो कसं जगेल त्याला विशेष महत्व आहे आणि म्हणूनच तुझ्या साहित्यामध्ये आला अखेरचा पूर्ण निर्णय समान असेल तर एक वेळ तुझ्या जीवनात संधी मी तुला देतोय जायतो केव्हा जाईल राजा रतन तुला जगाच्या अडचणी असत तिचा हातपाच्या हाती गेली एक जगातला तू माघारी जाईल. हे मुलांना एका पर्वताप्रमाणे माझ्या घरासमोर उभारलेला असेल या पर्वताला मोडण्यासाठी राजा रतन तुझ्याला सर्व आहे. पण स्वतःच्या भाच्या मुलाला मुलाला लागेल हे म्हटलं तू नका करायचं. हे प्रसंगी स्वतःचे पंचमान शिकले झाले पण सत्याचा भोग राजा रत्नाच्या जीवनात कधी माघारी फिरणार नाही. कोणत्या प्रकारे आपल्या जीवनाचं रक्षण झालं पाहिजे यांच्या भुजंगाला पाठीवर सत्य स्वरूपाने तो फिरायला निघाला तो भक्तांच्या संरक्षणासाठी आणि तुझ्यासारख्या भक्तांच्या संवादासाठी काय
पण या लोकांच्या मंडळीत